नमस्कार मैत्रिणींनो, जे रोज घडतं तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर सगळ्यांच्या कोंबड्या जाळीत अंडी घालतात, तर आमची कोंबडी बघा कुठं अंडं घालते. तिला नियमच मान्य नाही की जाळीतच अंडं घालावं म्हणून. जिथे वाटेल तिथं ती अंडी घालते. अनुराजला म्हणलं, हे बघ कोंबडीनं अंडं घातलं, तर त्याला खरंच वाटत नव्हतं की ते अंडंच आहे म्हणून तो एकसारखा बघत होता. नंतर हातात घेतल्यावर त्याला वाटलं की हां, खरंच अंडं आहे. नंतर इकडं कोंबड्यानी ते लावलेलं ठिकं काढलं होतं म्हणून ते नीट केलं आणि म्हटलं आता हे जी बी टाकलंय, मेथीचं बी टाकलं होतं आणि पालकचं पण थोडंसं टाकलेलं, तर त्याला आता म्हटलं पाणी टाकावं म्हणून असं वरूनच पाणी शिंपडलं. इकडं कोंबड्यानी बघा घेवड्याचं डहाळ तर खाल्लंच होतं, त्याची पानं फुलं पण खाल्ली होती. काय करावं, काय घरच्या घरी उगवलेली भाजी म्हणजे एक वेगळीच मजा असते आणि त्याला कुठलंही खत नसते, लागवड नसते, त्यामुळं ती शरीरासाठी पण चांगली असते. त्यामुळं मी तर अशी धडपडत होती की भाजी इथंच चांगली उगवल म्हणून. इकडून साड्या पण लावल्या होत्या, तर असं पाणी टाकून घेतलं. आणि हे बघा लिंबूचं झाड, याला लिंबू भरपूर लागले होते, छोटे मोठे आणि पिवळे पण, म्हणजे लिंबू पिकले पण होते. इकडं बटाटा आणि हे बघा पालकची भाजी चांगली आली होती, पण कोंबड्याने त्याची पानं खाऊन टाकलेत, थोडीशीच राखलेत. आणि इकडं अनुराजचं चाललंय घरात खेळायचं. बाहेर ये म्हणलं तर येत नव्हता. नंतर अशी कपडे धुतली आणि उन्हात घालायसाठी बाहेर आले. तर अशी कपडे घेऊन गेले आणि उन्हात कपडे टाकली. तर अनुराजचं चाललेलं, अनुराज बाहेर आला होता आणि इथं बघत होता की काय काय उगवलंय म्हणून. त्याला काय कळत नव्हतं, पण त्याचं चाललं होतं बघायचं. तर अशी कपडे उन्हात घालून झाल्यानंतर मी बादल्या घेऊन येत होते, तर माझं लक्ष गेलं लिंबूच्या झाडाखाली. बघितलं तर काय, अंडं. सगळ्यांच्या कोंबड्या जाळीत अंडं घालतात, पण आमची कोंबडी बघा जिथं वाटेल तिथं अंडं घालते. तर हे असं अंडं घेऊन मी अनुराजला दाखवलं. नंतर ते अनुराजनं अंडं घेतलं आणि तो बघतच बसला होता की ते अंडंच आहे का म्हणून. आणि थोड्या वेळानं आम्ही असं गेलो सायकल चालवायला. तर अनुराजला काय एवढी सायकल चालवा येत नाही, म्हणून तो मम्मा तूच मला पाठीमागून ढकल, त्याचं चाललं होतं. मग त्याला असं फिरवलं आणि नंतर म्हटलं आता लिंबूला पण, लिंबूच्या झाडाची पण लिंबू पिकलेत, तर ते काढावे. कारण आपण म्हणतो की लिंबू जास्त पिकल तेवढं चांगलं, पण तसं नसतं बरं का. कारण जेवढं जास्त लिंबू पिकल तेवढी त्याची चव पण अशी कडवट लागते आणि आंबटपणा निघून जातो. असं लिंबू ना सरबताला, ना आमटीला, ना कोशिंबीरला काहीच उपयोगाचं नसतंय. त्यामुळं जास्त पण लिंबू पिकलेला खायचा नसतो. जसं पिकलेलं केळ कुणाला आवडत नाही, तसं या पिकलेल्या लिंबूचं पण आहे. लिंबू थोडंसं घट्ट, हिरवट, पिवळसर असलं तरच ते खायला बेस्ट असतंय. म्हणूनच फळ असो किंवा भाजी योग्य वेळेलाच तोडलेली चांगली असतात. हे एवढे सारे लिंबू गावले आणि आमचा मन्या तर तुम्हाला माहितीच आहे की पाठीमागून असतोच. मी काय करायला लागली की तो येणारच पाठीमागून. तर इतकी हिरवी पण पिवळी तोडताना हिरवी पण लिंबू त्याच्याबरोबर खाली आलेली. मग एवढी लिंबू अनुराजला मी आवाज देत होते लिंबू बघा ये म्हणून, तर तो काय बाहेर आला नाही. मग ही अशी लिंबू आत नेल्यानंतर त्याचं चाललं होतं मोजायचं, पण त्याचं लक्ष होतं पिवळी आणि मोठी मोठी जी लिंबू दिसते त्यालाच फक्त हात तो लावत होता आणि असं चाललं होतं 1 2 करत मोजायचं. तर मैत्रिणींनो, असा होता आमचा आजचा साधा पण सुंदर दिवस. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खरं सुख लपलेलं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.